तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग मी अशासाठी शूट करायचं ठरवलं आहे, म्हणजे मी भरपूर टाईमनंतर आता व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, कारण का मध्ये मला भरपूर वेळ नव्हता आणि मी सगळ्या ब्लॉगिंगमध्येच बोलते की मला वेळ नव्हता, बट ॲक्च्युली दिस सिच्युएशन आहे। आणि नाव दिस टाईम मी माझ्या नवीन फोनमधून ब्लॉग करते। जर तुम्ही माझी ती रील नसेल बघितली तर मी मला नक्की ती रीलची लिंक शेअर करेन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, जी मी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे। तर मी नवीन फोन हा आयफोन डेफिनेटली नाही घेतलेला आहे। मी आयफोन म्हणजे माझा जो आधीचा फोन आहे तो माझ्याकडे आहे अजूनही, तो मी दुसऱ्या कामासाठी यूज करते। बट मी विचार केला की मी शिफ्ट करणार आहे माझा फोन, तर मी iOS-वरनं शिफ्ट होऊन मी अँड्रॉईडवर शिफ्ट झाली आहे। तर मी फोन घेतला आहे नथिंग 3A। हा फोन मी घेतला बिकॉज असं काही एवढं कारण नाही आहे फोन चेंज करायचं, फक्त एकच इश्यू होता की माझं मन आयफोनवरनं भरलेलं। भरपूर लोकांना असं वाटतं ते खरं नाही आहे, बट माझं खरंच मन आयफोनवरनं भरलेलं आहे ह्या टायमाला, कारण मी अँड्रॉईड कधीच यूज नाही केला आहे। हा माझा फर्स्ट टाईम असणार आहे मी अँड्रॉईड यूज केला, कारण मी माझा स्टार्ट फोनपासूनच अजूनपर्यंत माझ्याकडे जो 11 होता आयफोन, तो देखील माझा तिसरा फोन आहे। तर त्यामुळे मी असं विचार केला की चेंज करून टाकूया फोन, बघूया काय होतं ते, म्हणून मी अँड्रॉईडवर शिफ्ट झाले त्यामुळेच। तर आता मी फर्स्ट टाईम माझ्या अँड्रॉईडच्या फोनने ब्लॉगिंग करते आणि ह्याच्यामध्ये स्टोरेज खरंच खूप जास्त आहे। आणि नथिंगबद्दल मी भरपूर रिसर्च पण केलेला, भरपूर विचार पण केलेला, त्याच्यानंतर विचार केला की घेऊया, बघूया कसं आहे। आणि मला याचा कॅमेरा क्वालिटी तर बरी वाटली जेव्हा मी हा बाय केला। आता व्लॉग शूट करून टाकून किती फरक दिसतो मला आयफोनमध्ये नथिंगमध्ये, फरक थोडाफार असणारच आहे, 19-20 होत राहतं, बट त्यासाठी मी हा फोन घेतला, तर मला ती अपडेट द्यायची होती। तर आजचा व्लॉगचा कारण असं आहे की मी आई भाऊंना माझ्या आईवडिलांना दशावतार ह्या मूवीसाठी घेऊन चालली आहे। तर त्यामुळे आम्ही असं पण नाही की हा फर्स्ट टाईम आहे, पण भरपूर दिवसानंतर त्यांना प्लाझा, म्हणजे ज्या लोकांना माहिती असेल की दादरमध्ये प्लाझा थिएटरमध्ये खूप जुना थिएटर आहे तो, आणि तिथे तो मराठी मूवी लागला आहे। तर आई बाबांना भरपूर टाईमपासून तिथे त्याच थिएटरमध्ये जायचं होतं, तर मी या टायमाला तिकडची बुकिंग केली आहे ना, PVR, PXL नथिंग, मी प्लाझामध्ये बुकिंग केली आहे। तर त्या लोकांकडे जायचं होतं म्हणून मी भरपूर शूट करणार याच्या दिवसाचा। आज तसं संडे आहे, काम तर मी करतेच आहे ऑफिसचं कंटिन्यू, पण विचार केला की आज मूवीचा आहे तर ब्लॉग शूट करून घ्या। तर मी आता मला माझं OTT दाखवते। तर मी हा वन पीस घातला आहे, फुल वन पीस आहे हा, आणि मी जस्ट हेअर वॉश करून आली आहे। मी माझं स्किन केअर बोलते मी, माझा स्किन केअर कंप्लीट केलेला आहे, जे मी तुम्हाला माझ्या शॉर्ट्समध्ये नक्कीच दिसेल। त्या पण भरपूर कमी येत आहेत, बट ते पण मी अपलोड करते डे बाय डे, म्हणजे अल्टरनेट मी माझे शॉर्ट्स अपलोड करते, कारण का टाईम भेटत नाही मला एडिटिंगचा पण, त्यामुळे। तर मी तुम्हाला छोटे छोटे ग्लिम्स दाखवेन की आई भावांबरोबर आम्ही कसे चालले, मूवी कसा होता, त्याचे रिव्ह्यूज मी आईकडून आणि भावांकडून तुम्हाला नक्की पाठवेन की कसं आहे। म्हणजे भरपूर लोक ऑलरेडी जाऊन आले त्या मूवीला, बट मी विचार केला की आपण पण टाकूया, आपण ब्लॉगिंग करूया। तर आता मी तुम्हाला थोडे थोडे ग्लिम्स नक्कीच दाखवते। चला आता बाय। सनसेट बघ किती छान दिसत आहे। खूप जास्त गर्दी आहे दादरमध्ये, खूप गर्दी आहे मम्मा। कोण असतं रे? व्हिडिओ व्लॉग करते मी, काहीतरी टाकावं लागेल ना कॉन्टेंटसाठी। खूप छान हा दादर खूप जास्त म्हणजे प्रचंड गर्दी आहे, कारण का आता दिवाळी सुरू होणार आहे, तर तसे लोक शॉपिंग करायला उतरले त्यामुळे गर्दी आहे। कुठे भाऊ?
एक मिनिट कसा हाय हा का मग कसं वाटतंय भाऊ तुम्हाला? मस्त झोपून हा मग त्यासाठीच दिले. हा मी बोलली तुला एक लाईनच होतंय बुकिंग. तू पण कर ना. असं खेच आहे फक्त हे नाही असं खेच. आता ते आता शोधावं लागेल आपल्याला. खालीसाठी काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. कसं वाटतंय? मस्त वाटते. आता बोला. आता नाही आता काय त्रास होत नाही तुम्हाला? झोपायला मस्त आहे. झोपायला मस्त आहे बोलतात. खूप छान सीट खूप मस्त सीट आरामात सीट. मला वाटलं तेवढं चांगलं निघेल प्लाझामध्ये बट खूप छान निघते आणि खूप आरामात निघते. खूप छान खूप आरामात निघते खूप मस्त वाटतं. इथे जाऊ झाला. अरे तुझं उत्कर्ष बघू त्याचे डोळे शाबूत होय. अरे महाग असेल ड्रॉप ते. तुमची फी काय? तुम्हाला आवडला भाऊ पिक्चर? मला स्टोरी मस्त आवडते. मग पहिलं तर तुम्ही नाही बोलत होतात बघायचं नाही पिक्चर म्हणून. आता कसं तुम्हाला आवडला? कंटाळा आला होता पण आता बरं वाटतं. म्हणजे असं पिक्चर होतं ते खुर्चीला खिळून ठेवलं त्यांनी. अच्छा घेऊन ठेवलंय आई हलवलं नाही. साईडला कुठे गेलं नाही. आणि का स्टोरी कोकणाची होती ना म्हणून. मम्मा तुला पण आवडला पिक्चर? आवडला. तुला बोर नाही झालं? हे तर केवढं आवडलंय बघ. हा गाणी बिणी होती ना मस्त होती. चला आता आम्ही पिक्चर बघून आलो तर कोहिनूर मध्ये जेवायला. हा हा इथेच जायचं आतमध्ये. पुढे ती तिथे छोट्या गेट मध्ये एंट्री आहे तिथे चालली होती. तिथे गाड्या जातात भाऊ. नाही ते जायला सगळीकडनं एक जागा असते जायला. गाडी घेऊन आले स्वतःची गाडी घेऊन यायची मग तिथून येऊ शकता तुम्ही. पटकन अपडेट मी ऑर्डर केली आहे. म्हणजे आम्ही आई भाऊ आम्ही लोक आलेला मनी कॅफेमध्ये कोहिनूरला दादरला आणि मी ऑर्डर केली आहे एकदम मस्तपैकी माझी फेवरेट बटर इडली. तर तुम्ही लोकांनी बटर इडली ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा. खूप जास्त टेस्टी लागते आणि खूप म्हणजे अजिबात हेवी पण नसते. आणि त्यांच्या चटण्या काय त्यांच्या चटण्या इतना ही माझी खरं फेवरेट चटणी आहे. या चटणीज खूप छान लागतात. खूप म्हणजे खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. आई भाऊन झालं की मी तुम्हाला सांगते की काय आई भाऊनी पाठवलं. चला बाय बाय. ढोर मेहनत. ढोर मेहनतचं काय मिनिंग? ढोर ढोर म्हणजे आपलं बैल वगैरे जे मेहनत करतात शेतात काबड बिस्त करतात त्याला ढोर मेहनत. खूप मेहनत माहिती आहे मला. ढोर मेहनत तेच त्याला ढोर मेहनत म्हणतात. बघा आधी बघा तिकडे बघा बघू त्याला पाहिजे हे पाहिजे आपलं पत्ता पाहिजे. लक्ष इकडे तिकडे इकडे आपला सरळ रस्ते चाला ना काय नाही. आणि मग स्पीड कमी होतो. नको असं बोलू ग भावना. तुम्ही कंदीला आणायला मला पण बोलव आई. काय मागताय तुम्ही? काय मागताय? चॉकलेट टोन सुकलंय.